शुभ दीपावली सर्वांना। दिवाळीच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा आणि तुमची ही दिवाळी खूप आनंदात आणि छान गोड गोड अशी जावी। चला तर मग इकडे पाहू शकता मुलं म्हणजे रात्रंदिवस त्यांचं एकच काम आहे फटाकड्या उडवणं आणि वेगवेगळे फटाकडे आणतात उडवतात। म्हटलं जाऊ दे, त्यांना हीच म्हणजे हेच त्यांचं वय आहे एन्जॉय करायचं, जितकं एन्जॉय करायचं आहे तितकं करा असं सांगितलं आणि म्हणजे स्वतःची काळजी घ्यायला सांगितलं होतं। सर्वजण म्हणजे असतातच ते मोठे माणसं त्यांच्यासोबत। इथं अंगणात मस्त दिवे लावले होते, गवळण्या पण बनवल्या होत्या सकाळी, तेही तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दिसेल। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि असंच व्हिडिओला प्रेम आणि तुमचं सपोर्ट देत राहा। आम्ही आल्यानंतर दुसऱ्या दिवशीची ही सकाळ आहे खरं तर। टेरेसवरती म्हणजे माझं कुठंही असू दे, टेरेस माझं एकदम म्हणजे फेवरेट जागा आहे। तिथं छान मस्त सकाळी थोडासा वेळ घालवला ना की खूप भारी वाटतं। आणि गावाकडे सध्या पाऊस भरपूर असल्यामुळे हिरवं हिरवं मस्त वाटत आहे, थंडगार एकदम। आज तर इतका गारवा होता ना वातावरणामध्ये, बहुतेक ह्या वर्षी थंडी फारच आहे गावाकडे, कारण आमच्या तिकडे एवढी थंडी राहत नाही खरं तर। म्हटलं चला आता थोडा वेळ खाली जाऊन सकाळची कामे आवरावी। इकडे शेण होतं, त्या शेणाच्याच गवळण्या करतात इथं। म्हटलं आता सारवलेलं आपलं तर आता सगळीकडे फरशाच असतात खरं, पण त्याच फरशीवरती थोडंसं शेणाने सारवल्यानंतर खूप छान वाटतं, म्हणून म्हटलं चला शेणाने सारवून त्याच्यावरतीच गवळण्या बनवावेत आणि मस्त त्याची पूजा करावी। 5 दिवस गवळण्या बनवायचे असतात। ह्याच्या बारसपासून ते पाडव्यापर्यंत असतं हे गवळण्या, म्हणजे शेणाचा म्हणजे ते एक मानच आहे एक प्रकारचं। गवळण्या बनवणं म्हणजे गावाकडे कसं गौऱ्या आधी लावतात, पण गौऱ्याची सुरुवात ही गवळण्या बनवूनच करतात असं आमच्या इथे म्हणतात। आणि त्या गवळण्या जपूनही ठेवायच्या असतात वाळून सुकून, आणि नंतर मग त्याचे हे करत असतात। आणि इकडं आता मी श्रीकृष्ण आणि गवळण्या असे बनवायचे असतात ते बनवत होते इकडं। आणि ह्यातूनच म्हणजे मुलांनाही थोडंफार कळतं की या सर्व परंपरा असतात आणि हे करावं लागतं। आता जितके दिवस भेटेल सर्व काही ते आपण म्हणजे करावं, आता त्यांचं पुढचं ते होईल। आणि आता बनवून घेते व्यवस्थित छान गवळण्या सर्व। लई होते सोबत, ते म्हणजे विचारत होते काय करतेस काय नाही। गवळण्या म्हणजे मुलांना, माझ्या तर मुलाला माहितीच नव्हतं, कारण तो तरी इतकं म्हणजे इतकं लक्ष मुलांचं नसतं। गेल्या वर्षी वगैरे लहान होता, आता ह्या वर्षी सर्व मुलांना म्हणजे घरातील बाकीचेही मुलं मोठे झालेले आहेत, त्यांनाही सर्व समजतं। आणि आपण कृती करून दाखवल्याशिवाय तरी त्यांना कसं कळेल की हे सर्व असतं आणि ह्याचाही मान दिवाळीत असतो म्हणून। मग मुलांनाही सांगत सांगत त्यांच्याशी गप्पा मारत मी बनवत होते छान मस्त, आणि त्यांनाही थोडंसं काही वेगळं खूप छान वाटलं। आणि मुलांनी माझ्यासोबत किती वेळ बसून गवळण्या मी काय बनवते काय नाही ते पाहतच होते। आम्ही लहान असताना आम्ही आईजवळ असंच बसून पाहायचो आणि तेच पाहून पाहून म्हणजे आम्ही तेच शिकलेलो आहोत। सर्व सणवार व्यवस्थित म्हणजे फक्त फराळ नसून दिवाळीचं खूप मोठं महत्त्व असतं, गवळण्यापासून ते पूजा विधी सर्वच। आता मुलांनाही हळूहळू समजेल। आणि त्या मुलंही गप्पा मारत म्हणत होते की तूही असं असं करतेस का लहानपणापासून, असं विचारत होते। छान वाटत होतं ते, त्यांनाही जुन्या आठवणी सांगताना त्यांनाही खूप भारी वाटत होतं। असं मस्त गवळण्या इकडे माझ्या तयार झालेल्या आहेत। असं गोल राऊंडमध्ये रांगोळी काढून घेते, त्याच्याने आणखीन छान सुंदर असं दिसेल। आणि इथं आता मी श्रीकृष्ण पण काढलेला आहे आणि मस्त त्याला श्रीकृष्णालाही थोडासा साज, रांगोळीचा साज हे करेन, त्यानेही अजून छान दिसतील। आणि इथं सर्व आता व्यवस्थित म्हणजे तयार झालेलंच आहे। बाळकृष्ण आणि 5 गवळण्या, त्याबरोबर गाई म्हशी असं काय काय भरपूर असतं, तर ते पाडव्या दिवशी सर्व काही बनवायचं। सुरुवातीला म्हणजे सुरुवाती 5 गवळण्यापासूनच करतात, म्हणून 5 गवळण्या आणि श्रीकृष्ण ही त्याच्यानेच बनवलं।
गाईचं शेण आहे खरं तर, हे गाईच्या शेणानेच बनवत असतात आणि गावाकडे भेटूनही गेलं, सहज भेटतं तसं गावाकडे, आणि ज्या गोष्टी भेटतात त्या गोष्टी म्हणजे करायलाच पाहिजे. इकडे हळदी कुंकू सर्व हे झाल्यानंतर हळदी कुंकू लावून अगरबत्ती लावून पूजाविधी करायची आणि त्याच्यानंतर पहिला दिवस असल्यामुळे बारसाचा आपण तर करंजाचाच नैवेद्य दाखवतात. सकाळी सासरे जाऊन गाईला दही वगैरे लावून आले होते खरं, पण ते काही व्हिडिओ आपल्याला शक्य झाला नाही हे करायला. छोटीशी दारात रांगोळी काढली, शेणाचा सडा मारलेला होता सकाळी सकाळी सासूबाईंनी, त्याच्यामुळे छान असं मस्त रांगोळी काढली. इकडे गावाकडे फुलंही बघा किती छान भेटलेले आहेत, शेजारी पाजारी किंवा आमच्यातही थोडेफार आहेत. आणि इकडे आई सकाळी सकाळीच बेसन लाडू बनविण्यासाठी बेसन भाजत होत्या. बेसन लाडू, गऱ्याचे लाडू आज सर्वच म्हणजे फराळ बनवायचा होता. आणि इकडे त्याच्यानंतर नैवेद्यासाठी आम्ही करंज्या बनवत होतो. बाकूर तयारच होतं. बाकूरसाठी मस्त रवा खमंग भाजून घेतला आणि त्याच्यामध्ये साखर, विलायची, काजू बदामची पूड टाकून असं बाकूर बनवून घेतलेलं आहे हे. आणि छान मस्त होतं बाकूर. आणि असं करंज्या बनवून घेते आता नैवेद्यासाठी, म्हणजे पहिला मान तर करंज्याचाच असतो खरं तर. आणि इथं आता करंज्या पण तयार झालेल्या आहेत. इतके दिवस तर काही फराळीचं केलंच नव्हतं, आत्ता सुरुवात आजच केली आणि आजच जवळजवळ 5 ते 6 पदार्थ बनवून तयार पण आहेत. आणि दोघी तिघी असल्यामुळे शक्यही झालं, ते भरपूर क्वांटिटी होती प्रत्येक पदार्थाची, तरी पण शक्य झालं. सकाळी 8:30 ते संध्याकाळी 7 वाजले होते आम्हाला जवळजवळ, आणि त्याच्यामध्ये मध्ये नाश्ता, जेवण, भांडी सर्वच आलं. हे सर्व करत करत म्हणजे छानही वाटलं, एकत्र येऊन सर्व करायला खूप छान वाटतं. आणि गावाकडे अशी चूल मस्त अंगणामध्ये आहे, त्याच्यामुळे काही वाटत नाही की असं. इकडे चकल्याचं पण पीठ मळून ठेवलेलं आहे. जर तुम्हाला त्याची रेसिपी पाहायची असेल तर मी ऑलरेडीच आपल्या चॅनलवर अपलोड केलेली आहे, ती पहा जाऊन. इकडे असं मस्त चकल्या पण तयार आहेत. आमच्या घरातलं फेवरेट म्हणजे हे सर्वांनाच आवडतं खरं तर दिवाळी फराळामध्ये. आणि मग आधी बनवलं ते, आणि मुलांना खायचं होतं म्हणून ते पण दिलं. आणि इकडं 3 किलोच्या प्रमाणात इथं चिवडा पण बनवत आहे. आणि इथं शेंगदाणे, डाळवा, कढीपत्ता, हळद, चिवडा मसाला, तिखट सर्व मसाले काढून घेतलेले आहेत. लसूण, कोथिंबीरची पेस्ट पण घ्यायची आहे. इकडं कांदा आहे उन्हात मस्त, उन्हामध्ये चिरून टाकलेला सुकवलेला कांदा आहे हा, आणि खूप खमंग लागतं. त्यालाही थोडंसं फ्राय करून घ्यायचं. शेंगदाणे, डाळवा, कढीपत्ता, कोथिंबीर सर्व अगोदर फ्राय करून ते टाकायचं चुरमुऱ्यामध्ये, आणि त्याच्यानंतर आपल्याला मसाला त्याला लावायचा आहे तेलामध्ये. हे सर्व तळल्यानंतर शेवटी तेलामध्ये आपल्याला लाल तिखट, मीठ आणि हळद टाकून आणि चिवडा मसाला टाकून त्याची मस्त अशी फोडणी द्यायची, हे करायचं असतं, ते मिक्स करून चिवडा बनवायचा. इकडं मी काहीतरी काम करत होते तेव्हा इकडं बनवून घेतले यांनी, म्हटलं चला जे आहे ते तरी दाखवावं इथं. आणि आता बाकीचं सर्व जे आपण तळलेलं होतं ते टाकून घेऊ. आणि इकडे ह्याचा मसाला आहे, कढीपत्ता पण भरपूर टाकलं की खूप छान लागतं. आणि हाताने असं छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, म्हणजे सर्व मसाले त्या चिवड्याला लागतात आणि एकदम खमंग असा इकडं चिवडाही तयार झालेला होता. दोघी तिघी मिळून मस्त केलेला आहे. आणि असा होता म्हणजे आजचा दिवस तर सर्व फराळामध्येच गेला. त्यानंतर पूजाही करायची होती, पूजाही केली. इकडं आता चिवडा तर तयार झालेलाच आहे. आणि इथं छान छोटीशी रांगोळी काढून पाहू शकता. मुलंही खूप उत्साहाने मदत करत होते सर्वच कामासाठी. आणि चला तर मग आजचा दिवस असा बिझीही गेला आणि खूप छानही गेला. आणि सर्व रेसिपी कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. आणि नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब पण करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.